बुलेटिनच्या सुरुवातीलाच काश्मीर खोऱ्यातून एक महत्त्वाची बातमी। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईत 3 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। AK-47 मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड, पैसे सापडलेत। लष्कर ए तोयबाचे हे तिन्ही दहशतवादी होते। शाहिद कुट्टे, अदनान शफीदार आणि एहसान उल हक शेख अशी त्यांची नावं आहेत। शाहिद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LATचा वरिष्ठ कमांडर होता। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ए तोयबाचा वरिष्ठ कमांडर शाहिद कुट्टे असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। एक मोठी बातमी आहे। चीन सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाइम्सचं ट्विटर खातं आता भारतात बंद करण्यात आलंय। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। याच ट्विटर खात्याच्या मार्फत चीनी प्रोपगंडा पसरवण्याचं काम सुरू होतं। त्यानंतर ग्लोबल टाइम्स हे चीन सरकारचं मुखपत्र याचंच ट्विटर खातं आता भारतात बंद झालेलं आहे। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान देखील चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता। पुढची बातमी चीनचीच आहे। अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आलेला आहे। चीनच्या या कुरापतीला आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलंय। नावं बदललं तरी वास्तव बदलणार नाही। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय। आपण बघतोय की चीननं पुन्हा एकदा कुरापत काढलेली। यापूर्वी देखील चीननं अरुणाचल प्रदेशवर दावा टाकला होता। मात्र चीनची खोडी सुरूच आहे। मात्र भारतानं देखील चीनला प्रत्युत्तर दिलेलं आहे। अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग आहे असं भारतानं चीनला ठणकावून सांगितलेलं आहे। आपण बघतो की आता परराष्ट्र खात्यानं चीनला ठणकावून सांगितलेले कुठले कुठले मुद्दे आहेत किंवा भारताने काय म्हटलेले आपण ते पाहूया। बघा, अरुणाचल प्रदेशातील आता नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचं भारताच्या परराष्ट्र खात्यानं म्हटलेलं आहे। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि यापुढे देखील राहील असं भारतानं स्पष्टपणे सुनावलंय। चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही अशी भारताने भूमिका स्पष्ट केलेली आहे। आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो असं देखील भारतानं चीनला स्पष्टपणे सुनावलेलं आहे। चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाणावर आले। तुर्कीला प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलंय। आज सकाळपासूनच चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली गेली। त्यानंतर आपण बघतोय चीन नंतर आता तुर्की देखील भारताच्या निशाणावर आहे। तुर्कीचा प्रसार करणारं देखील एक ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलंय। तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर आता भारताच्या निशाणावर हे दोन्ही देश आहेत। पुढच्या बातमीकडे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला, ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं नुकसान झालंय। यामध्ये सुक्कूर, नूर खान, सरगोदा, भोलारी, जकोबाबाद आणि रहीम यार खान एअरवेजचा समावेश आहे। मॅक्सारा टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेतले। भारताचं यशही यामुळे आता उघड झालेलं आहे। एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय। सुक्कर एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। सुक्कूर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ। राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर। नूर खान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर। सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे। भोलारी एअरबेस। भोलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। भोलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-F-17 लढाऊ विमानं होती। भोलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात
स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते. झाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे. सिंध प्रांतातील जाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो. पाकिस्तानमधील 6 एअरबेजचं भारताने कसं नुकसान केलं ते आपण पाहिलं. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तान आतंकी स्थान आहे याचा आता आणखीन एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय. आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप म्हणतोय. त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुर्दिकेमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार झाली. मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या मुलांचा अभिमान असल्याचा हा बाप म्हणतोय. एवढंच नाही तर नाराय तकबीर, अल्लाहू अकबरच्याही घोषणा यावेळी देण्यात आल्या. अभी मोहतरम मेरे 2 बेटे शहीद हैं. इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और ने. इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह दे दें. पाकिस्ताननंतर पुढची बातमी आता मालेगावमधून. मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ॲक्टिव्हिटीमुळे आता खळबळ उडालेली आहे. कारण दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईत एक यंत्रमाग तरुणाला अटक झालेली आहे. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याची सुमारे 6 तास आता कसून चौकशी करण्यात आलेली आहे. भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान त्याचं संशयास्पद गुगल सर्च आढळून आलेलं आहे. बातमी बलुचिस्तानमधून. भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्ताननं आता देखील पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय. त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिला. बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसत आहेत. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. भारत कदम बढ़ाओ हम तुम्हारे साथ हैं. गिरती हुई दीवार को बलुचिस्तान नंतर आता पुढच्या बातमीकडे. पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची आता सुटका झालेली आहे. कॉन्स्टेबल परमकुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून ते भारतात परतलेत. 23 एप्रिलला अनवधनानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली त्यांनी होती. त्यानंतर पाकिस्ताननं त्यांना ताब्यात घेतलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. चुकून सीमापार हे साहू गेले होते. पाकमधून आता सुखरूप ते भारतात परतलेत. BSFचे जवान साहू PK साहू हे आता सुखरूप भारताच्या हद्दीत आलेले आहेत. पुढच्या बातमीकडे. भारतीय नौदलाकडून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आलाय. प्रत्येक ध्येयासाठी सज्ज, मिशन यशस्वी. भारताच्या नौदलाची ही ताकद या व्हिडिओमधून दिसते आपल्याला. हाय तयार हम स्ट्राईक ग्रुप सदैव सज्ज. नौदलाचा सोमवारचा व्हिडिओ आहे. भारतीय नौदलाचा आजचा व्हिडिओ आपण बघतोय. यापूर्वी देखील भारतीय नौदलानं काही व्हिडिओ जारी केले. त्यातून नौदलाची ताकद समोर आली. आणीबाणीच्या परिस्थितीत भारतीय नौदल सज्ज आहे हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न झाला. पुढची बातमी आता नवी दिल्लीतून. CDS आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांनी आता राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ही पहिलीच भेट आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिंदूर ऑपरेशनचा सगळा आढावा घेतलेला आहे. राष्ट्रपतींकडून सैन्याच्या कामगिरीचं कौतुक देखील झालेलं आहे. त्याचे आपण फोटो बघतोय. तिन्ही दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती दिली. पाकिस्तानचं आपण कसं नुकसान केलेलं आहे या संदर्भात सगळी माहिती राष्ट्रपतींना देण्यात आलेली आहे. एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मीच्या प्रमुखांनी भेट घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आता 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे. या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधाच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आले. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींशी याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत नव्या युगातील भारतानं लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य, देशाचा दृढनिश्चय यावर भर देण्यात आला.
ट्रम्प यांच्या वक्तव्याकडे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलंय. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलंय. भाईजान नूर खान बेस में आके गिरा है. Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders. And it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर वळूया आपण महत्त्वाच्या रिपोर्टकडे. भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान संकटात सापडला. पाकचा अण्वस्त्र साठाच धोक्यात आल्याची चर्चा रंगली. मात्र त्यामागचं नेमकं कारण काय आहे? भारत आणि पाकिस्तान तणावात इजिप्तचं विमान पाकिस्तान कशासाठी गेलं होतं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारताच्या हल्ल्यानं हादरला पाक. पाकचा अण्वस्त्र साठा धोक्यात. पाकमध्ये उतरलं इजिप्तचं विमान. भारताच्या धमक्यांनी पाकच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्यामुळे पाकिस्ताननं दयेची भीक मागत शस्त्रसंधी घडवून आणली. मात्र शस्त्रसंधीच्या 3 दिवसांनंतर पाकिस्तानच्या बुरभन या विमानतळावर इजिप्तच्या हवाई दलाचं विमान EGY 1916 लँड झालं आणि त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलाय. याच इजिप्तच्या हवाई दलाच्या विमानातून पाकिस्तानमध्ये बोरॉन नेल्याचं म्हटलं जात आहे. बोरॉनचा वापर कशासाठी केला जातो पाहूयात. अणुस्फोटाचा धोका कमी करण्यासाठी बोरॉन 10चा वापर. बोरॉन 10 अण्वस्त्रातील रेडिएशनचा धोका कमी करतो. रेडिएशन पासून वाचण्यासाठी बोरॉन 10चं ढालीसारखं काम. युरेनियमच्या विभाजनानंतर थर्मल न्यूट्रॉन शोषून घेण्याची क्षमता. पाकच्या कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं उत्तर दिलं. थेट पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं दहशतवादी तळच उद्ध्वस्त केले. मात्र पाकिस्तानला दरदरून घाम फुटलाय. त्याचं कारण भारतीय सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेतून दिसून आलंय. हा व्हिडिओ पहा. भारतानं पाकिस्तानचं प्रमुख लष्करी तळ आणि अण्वस्त्राच्या साठ्याजवळचं नूरखान आणि किराणा हिल्स अणुसाठ्याजवळचं सरगोधा एअरबेस उद्ध्वस्त करून टाकलं. आता भारत थेट पाकच्या अण्वस्त्र साठ्यापर्यंत पोहोचला. एवढंच नाही तर ऑपरेशन सिंदूरची झळ अण्वस्त्र साठ्यांना बसल्याचीही चर्चा रंगली आहे. मात्र अण्वस्त्र साठे लक्ष्य केल्याचा दावा भारतानं फेटाळून लावला. Is there a confirmation that we actually hit Kirana Hills, or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us that Kirana Hill houses some nuclear installation. We did not know about it. Okay. And we've not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief in my briefing yesterday. Thank you. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी अण्वस्त्र साठ्यांना धक्का पोहोचलाय की चीन, तुर्की, अझरबैजान नंतर इजिप्त भारताच्या विरोधात कागाळ्या करण्यात सहभागी झालाय याचीच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. युद्धासंबंधातल्या सविस्तर घडामोडी आपण पाहिल्या. आता राज्यातल्या राजकीय बातम्यांचा वेध घेऊया. देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. आमची ट्रेन सुसाट आहे, कुठलाही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे. तसंच शिंदेंकडून देखील राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्यात. त्यावरूनच फडणवीसांनी टोला लगावलाय. एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही. कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही. पुढची राजकीय बातमी मुंबईतून. माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी आमदार विनोद घोसाळकर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर हे देखील बैठकीला उपस्थित होते. तेजस्वी घोसाळकर यांनी दहिसर विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला.
त्या ठाकरे सेना सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांचं मन वळवण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं. बोलणं झालेलं आहे. माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत. त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न, त्याची समस्या अजून आहेतच. त्याची अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील. त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचा आहे. अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे. अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी केलेली नाही आहे. पुढच्या बातमीकडे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा 2 दिवसांचा नाशिक दौरा आता रद्द झालेला आहे. राज ठाकरे 15 आणि 16 मेला नाशिक दौऱ्यावर होते. त्याचा नियोजित हा सगळा दौरा होता. राज ठाकरेंचा दौरा रद्द झाल्यानंतर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे मुंबईत उद्या बैठक घेणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. मात्र राज ठाकरे नाशिकला आता जाणार नाहीत. नाशिकचा दौरा राज ठाकरेंनी रद्द केलेला आहे. मात्र नाशिकचे पदाधिकारी मुंबईत येऊन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरेंच्या उदय सामंतांच्या भेटीवरून आता राऊतांनी टीका केलेली आहे. राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे असं खासदार राऊतांनी म्हटलंय. कुणीही जाऊन पदवी घेऊ शकतो. त्यांनी अनैतिक संबंध ठेवू नयेत अशा शब्दात राऊतांनी समाचार घेतलाय. संजय राऊतांच्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. मुक्त विद्यापीठामध्ये कोणी जाऊन पदवी घेऊ शकतो ना. काय त्याला काय ओपन नाही, ओपनच आहे ते. तिथे खिचडी पण मिळते, तिथे पदवी पण मिळते. मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू असतील. फक्त आमची एक भूमिका, आम्ही अट म्हणत नाही, आमची भूमिका अशीच आहे की ज्याने महाराष्ट्राच्या संदर्भात टोकाच्या भूमिका घेतल्या, महाराष्ट्रद्रोहाच्या भूमिका घेतल्या, ते कोणी असतील, आपण एकत्र आल्यावर तुम्ही त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. हे अनैतिक संबंध ठेवता कामा नये. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील आता घडामोडींना वेग आलेला आहे. काँग्रेसनंतर ठाकरे सेनेचे काही नेते देखील आता शरद पवारांच्या भेटीला गेले. आमदार सचिन अहिर आणि शरद पवारांची भेट घेतलेली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी आता चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सेनेच्या काही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील आता घडामोडींना मोठा वेग आलेला आहे. आघाडीत बिघाडी होणार का याची उत्सुकता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांनी शरद पवारांशी चर्चा केली. पुढची बातमी राष्ट्रवादीची. शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होती. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित आहे. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होते. गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय की अजित पवार आणि शरद पवारांचा संवाद वाढलेला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे जे दोन्ही पक्ष आहेत हे एकत्र येणार अशी चर्चा दूर धरू लागली. आज राष्ट्रवादीची एक महत्त्वाची बैठक होणार. देशात राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे. सुप्रियाता हे आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्या सांसद आहेत, त्या वरिष्ठ नेते आहेत, त्या प्रश्नच नाही. दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात. असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय. अनिल देशमुखांच्या वक्तव्यानंतर पुढच्या बातमीकडे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात आता शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याबाबत अजित पवारांनी मोठं विधान केलेलं आहे. आगामी काळामध्ये पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांनी नेत्यांना सांगितलं. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे. बघा अजित पवारांनी नेमकं काय म्हटलंय ते पाहूया. बघा महत्त्वाचं विधान अजित पवारांचं. ते म्हणतात दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कुठलीही चर्चा नाही. शरद पवार पक्षातील पदाधिकारी रामराम करण्याच्या तयारीत असतील. म्हणून
म्हणून शरद पवारांनी पक्ष एकत्रीकरणाबाबतचे सूतोवाच केले असेल असं अजित पवारांनी म्हटले. पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केलं असावं असं देखील अजित पवारांनी म्हटले. राऊतांच्या वक्तव्याकडे. अजित पवारांचा पक्ष नाही तर फुटलेला गट असल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. राज्यात दादा, दिल्लीत ताई कार्यकर्त्यांची ही मागणी आधीचीच होती असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि अजित पवारांना त्यांनी टोला लगावलाय. तर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणजे दाऊद असल्याचा आरोप देखील राऊत यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. शरद पवार साहेब दिल्लीमध्ये काम करत आहेत, पण आता त्यांनी ती जबाबदारी दाऊद इब्राहिमला दिलेली आहे. मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे. त्याच्यामुळे आता सुप्रियाताई याच्यामध्ये कुठे आल्या? मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे. अजित पवार हा एक गट आहे, फुटलेला गट. राजकीय बातम्यांचा वेध घेतल्यानंतर एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून. गेवराई तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलगी गतिमंद असल्यानं बापानं तिला चक्क जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवलं. इतकंच नाही तर खाण्यासाठी तिला केळी आणि टरबूजाच्या साली दिल्या जात होत्या. आईच्या मृत्यूनंतर व्यसनाधीन बाप मुलीला अमानुष वागणूक देत होता. शेजारच्या एका महिलेनं त्या मुलीचा रडण्याचा आवाज ऐकला आणि तिनं त्या मुलीची सुटका केली. सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगर इथल्या पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार देखील सुरू आहेत. वीडियो बना रहा हूं उसका वीडियो. राज्यातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आपण वळूया व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारताचं जेट पाकिस्ताननं पाडलं असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला. त्याचा पुरावा म्हणून फोटो देखील व्हायरल करण्यात आले. मात्र खरंच हल्ल्यात भारताचं जेट पाकिस्ताननं पाडलंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आहे चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. पाकिस्ताननं भारताचे 3 जेट पाडले. क्रॅश जेटचे फोटो पाकिस्तानकडून व्हायरल. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? भारतानं धडा शिकवल्यानंतर पाक चांगलाच बिथरलाय. आता कोणतेही फोटो व्हायरल करून भारताची त्यानं बदनामी करण्याचा डाव आखलाय. सोशल मीडियावर आता पाकिस्तान म्हणतोय आम्ही भारताचं जेट आणि लढाऊ विमानं पाडली. त्यांनी भारताची लढाऊ विमानं पाकिस्तानातही पाडल्याचे दावे केलेत. भारताचे एअरबेस उद्ध्वस्त केल्याचे दावेही करण्यात आले. मात्र आजपर्यंत पुरावे त्यांनी दिलेच नाही. ते सोडा, पाकिस्तानात भारताची विमानं पाडले म्हणाले, मात्र त्याचे पुरावे ते देऊ शकलेले नाहीत. उलट भारतात केलेल्या कारवाईचे फोटो व्हायरल करतायत. मात्र हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली. त्याआधी त्यांनी काय दावा केलाय पाहूया. भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकनं भारताची 3 लढाऊ विमानं हिमालयीन प्रदेशातील वेगवेगळ्या भागात पाडली. पुरावा म्हणून जेट क्रॅश झाल्याचे फोटो आहेत. हा मेसेज आणि सोबत फोटोही व्हायरल करण्यात आले. त्यामुळे अनेकांना हे खरं वाटू लागले. मात्र हा दावा किती खरा आहे याची आम्ही पडताळणी केली. पाकिस्तानात काय कारवाई केली याची माहिती पाकिस्तानकडे नाही. मग भारतात पाडलेल्या विमानांचे फोटो त्यांना कसे मिळाले याची आम्ही नीट पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. व्हायरल फोटो भारत पाकिस्तान युद्धातला नाही. 2016 सालातील MiG-27चा फोटो पाककडून व्हायरल केला जातोय. जोधपूरमध्ये 2016 साली MiG-27 क्रॅश झाल्याचा हा फोटो आहे. पाकिस्ताननं भारताची फायटर प्लेन पाडलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय. खोटे दावे करत असल्यामुळेच दोन्ही देशात आणखी तणाव वाढतोय. त्यामुळे याची सत्यता जाणून खरं काय ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न केलाय. आता पुन्हा जर पाकिस्ताननं भारताकडे वर डोकं करून बघण्याची हिंमत केली तर पाकिस्तानचं काही खरं नाही असा इशाराच मोदींनी दिलाय. त्यामुळे खोटे मेसेज फोटो व्हायरल करण्यापेक्षा पाकिस्ताननं आपल्या देशाकडे लक्ष द्यायला हवं. आमच्या पडताळणीत पाकनं हिमालयात भारताची 3 लढाऊ विमानं पाडल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.